नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 12 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे टॉप प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? ए 3 सप्टेंबर, बी 5 सप्टेंबर, सी 8 सप्टेंबर, डी 10 सप्टेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 10 सप्टेंबर। मित्रांनो, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आत्महत्येशी समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे। आत्महत्या ही एक सामाजिक आणि मानसिक आरोग्य विषयक एक गंभीर समस्या आहे। हा दिवस पहिल्यांदा 10 सप्टेंबर 2003 ला साजरा करण्यात आला। जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 ची थीम आहे क्रिएटिंग होप थ्रू ॲक्शन। पुढील प्रश्न, यूएस ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? ए अंडी मरे, बी राफेल नदाल, सी जॅनिक सिनर, डी कार्लोस अल्कराज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी जॅनिक सिनर। जागतिक क्रमवारीत अहवाल स्थानी असलेल्या टेनिसपटू जॅनिक सिनरने यूएस ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे। यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला इटालियन टेनिसपटू ठरला आहे। जॅनिक सिनरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद आपल्या नावावर केले। पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात सेमिकॉन इंडिया हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे? ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश, डी आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी उत्तर प्रदेश। मित्रांनो, या प्रश्नात उत्तर प्रदेश राज्याचा उल्लेख झालेला आहे। तर आपण उत्तर प्रदेश राज्याविषयी महत्त्वाचे इतर मुद्दे जाणून घेऊ। उत्तर प्रदेश राज्याची स्थापना ही 26 जानेवारी 1950 मध्ये झाली। राजधानी आहे लखनौ। राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ। उपमुख्यमंत्री आहेत केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक। विधानसभा सदस्य संख्या आहे 403। लोकसभा सदस्य संख्या आहे 80। राज्यसभा सदस्य संख्या आहे 31। पुढील प्रश्न, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? ए इंदोर, बी वडोदरा, सी सुरत, डी जबलपूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सुरत। मित्रांनो, या प्रश्नासंबंधित इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024 मध्ये 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतातील 47 शहरांमधून सुरत प्रथम क्रमांकावर आहे, तर जबलपूर आणि आग्रा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत। 2023 मध्ये इंदोर हे शहर या श्रेणीत अव्वल स्थानावर होते, यावेळी ते 7व्या स्थानावर आले आहे। पुढील प्रश्न, कोणत्या देशात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्देलमजीद तेब्बौने विजयी झाले आहेत? ए व्हिएतनाम, बी इराण, सी अल्जेरिया, डी जॉर्डन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अल्जेरिया। या प्रश्नात अल्जेरिया या देशाचा उल्लेख झाला आहे। तर आपण अल्जेरिया या देशाविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। अल्जेरिया देशाची राजधानी आहे अल्जियर्स। प्रधानमंत्री आहेत नादिर लारबौई। आपण आताच पाहिले नवीन अध्यक्ष बनले आहेत अब्देलमजीद तेब्बौने। चलन वापरले जाते अल्जेरियन दिनार। पुढील प्रश्न, भारत आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त युद्ध सराव युद्ध अभ्यास नुकताच कोठे सुरू झाला आहे? ए बिकानेर, बी खडकवासला, सी जैसलमेर, डी कोचीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए बिकानेर। राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे भारतीय आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त युद्धसराव सुरू आहे। भारताच्या दक्षिण पश्चिम कमांड आणि अमेरिकेचे एकूण 1200 सैनिक या सर्वात सहभागी होत आहे। दोन्ही देशाचे सैनिक एकूण 15 दिवस एकत्र विविध युद्ध नीतीचा सराव करतील। मित्रांनो, तसेच भारताचे इतर देशांसोबत वेगवेगळे युद्ध सराव होत राहतात।
तर आपण ते युद्ध सराव कोणते ते जाणून घेऊ. इंद्रा युद्धसराव हा भारत आणि रशिया. सूर्यकिरण एक्सरसाइज भारत आणि नेपाळ. धर्मा गार्डियन भारत आणि जपान. गरुडा युद्ध अभ्यास भारत आणि फ्रान्स. जी मॅक्स एक्सरसाइज भारत आणि जपान. वरुणा भारत आणि फ्रान्स. सैन्य शक्ती भारत आणि जपान. शक्ती भारत आणि फ्रान्स. वीर गार्डियन युद्ध अभ्यास भारत आणि जपान. मैत्री एक्सरसाइज भारत आणि थायलंड. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश. अशा प्रकारे भारत वेगवेगळ्या देशांसोबत युद्धसराव नेहमी करत असतो. पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने सायबर सुरक्षा धोरण 2.0 चे अनावरण केले आहे? ए. उत्तर प्रदेश. बी. गुजरात. सी. तामिळनाडू. डी. महाराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तामिळनाडू. मित्रांनो, या प्रश्नात तामिळनाडू राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर आपण तामिळनाडू राज्याविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. तामिळनाडू राज्याची स्थापना ही 26 जानेवारी 1950 ला झाली. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन. राज्यपाल आहेत R.N. रवी. विधानसभा सदस्य संख्या आहे 234. लोकसभा सदस्य संख्या आहे 39. राज्यसभा सदस्य संख्या आहे 18. पुढील प्रश्न. दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ए. थिम्फू. बी. काठमांडू. सी. टोकियो. डी. नवी दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. नवी दिल्ली. दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत एकूण 18 देशातील मीडिया प्रतिनिधी सहभागी होतील. या परिषदेची थीम आहे सिरियस रिफ्लेक्शन फॉर कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेंशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढील प्रश्न. भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्र महासभेच्या 2024च्या सर्वसाधारण सत्राला कोण संबोधित करणार आहे? ए. J.P. नड्डा. बी. S. जयशंकर. सी. नरेंद्र मोदी. डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. S. जयशंकर. या प्रश्नात संयुक्त राष्ट्रसंघाचा उल्लेख झालेला आहे. तर आपण संयुक्त राष्ट्रसंघाबाबत इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1945 ला झाली. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका येथे. महासचिव आहेत एंटोनियो गुटेरेस. सदस्य देश आहेत 193. पुढील प्रश्न. राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी राज्य अभियान संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. विनय गोयल. बी. तुहिनकांत पांडे. सी. बी. सोमनाथन. डी. ज्योती बेरवाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. विनय गोयल. पुढील प्रश्न. कोणत्या राज्यात राज्यातील विभाग, जिल्हे आणि तहसील यांचे नव्याने सीमांकन केले जाणार आहे? ए. ओडिसा. बी. मध्य प्रदेश. सी. झारखंड. डी. उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. मध्य प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नात मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर आपण मध्य प्रदेश राज्याविषयी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. मध्य प्रदेश राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल. विधानसभा सदस्य संख्या आहे 230. लोकसभा सदस्य संख्या आहे 29. राज्यसभा सदस्य संख्या 11. पुढील प्रश्न. चौथी इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप कोणत्या देशाने जिंकली आहे? ए. अर्जेंटिना. बी. ब्राझील. सी. सीरिया. डी. इजिप्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. सीरिया. सीरियाने शेवटच्या सामन्यात भारताचा 3-0 असा पराभव करून चौथी इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल स्पर्धा जिंकली. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल, त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.